राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळ भागीमारी तालुका पारसुणी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण एक व्हिडिओ गणिताचा घेत असतो की हे गणित स्पर्धा परीक्षेमध्ये कामाचे असते आणि या मुलांना सगळ्या म्हणजे बॉडमॉसचा नियम यांनी समजला पाहिजे म्हणून त्या गोष्टीतून हे या ठिकाणी बार ब्रॅकेट आहे आणि गोल ब्रॅकेट आहे आणि मैरोपी कंस आहे आणि चौकोन आहे हे असे चारही याच्यात आहे. हे चौकोनी 1 मैरोपी 2 आणि गोल 3 आणि बार 4 म्हणजे चारही असलेले आहे आणि त्या ठिकाणी भागाकार सुद्धा आहे, वजाबाकी सुद्धा आहे, गुणाकार सुद्धा आहे, बेरीज सुद्धा आहे. म्हणजे संपूर्ण बॉडमॉसला जे नियम लागू आहेत ते संपूर्ण या गणितामध्ये हे सगळं दिलेलं आहे. ते हे सोडवत असताना आपण कसं सोडवायचं, पहिले काय काय सोडवायचं आणि त्याच्यानंतर या गणिताचं उत्तर कसं येते हे सविस्तर जर तुम्ही पाहिलं तर फार सोपी गणित आहे. हे लहान मुले सोडू शकतात कारण की लक्ष जर दिलं तर. बाकी टेबल काही फार मोठा टेबल नाही आहे. 2 5 3 6 9 वजाबाकी 8 वगैरे याची करणे आहे आणि एवढंसं साधासा टेबल आहे. या टेबलकडे आपण लक्ष जर दिलं आणि हे जर गणित सोडवलं बारकाईने लक्ष दिलं तर बघा कसं गणित सुटते. तर मग इकडे लक्ष द्या. तर पहिले आपल्याला काय सोडवायचं आहे, बार सोडवायचा आहे. तर या जी रेषा दिलेली आहे याला म्हणतात बार म्हणतात. तर या बघा एक बाजूला मी कंस करतोय. या कंसामध्ये 6 दिले आहे, -3 दिलेला आहे, -1 दिलेला आहे आणि याला असा बार दिलेला आहे आणि नंतर कंस बंद केलेला, गोल कंस बंद केलेला. हा बार जिथपर्यंत दिलेला आहे तिथपर्यंत त्या दोन संख्येचा विचार करायचा. इथे काय झालं 3 -1. हे 3 हे मायनसचे नाही पकडायचे. हा बारच्या टोकावरती 3 आलेला आहे आणि हा 1 आलाय. तर याचं हे सोडून टाकायचं. तर म्हणजे 3 मधून 1 काढायला लागेल. किती राहिले 2. म्हणजे हा 3 मधून 1 काढलं तर 2 राहील. म्हणजे या कंसामध्ये येईल 6 - 2. याचं उत्तर येईल 6 - 2. तर चला आपण इथंपर्यंत आलो. मग जसं तसं ते गणित असं लिहून टाकायचं. 8 भागीला चौकोनी कंस 16 मायनस मैरपी कंस 2 गुणिला 5 अधिक कंसात किती आले 6 - 2 कंस बंद मैरपी कंस हा मैरपी कंस हा चौकोनी कंस. म्हणजे याचं उत्तर का बाहेर सोडल्यानंतर याप्रमाणे उत्तर आलं. आता आपल्याला काय सोडवायचं आहे, आधी पुन्हा आपल्याला काय सोडवायचं आहे, हा गोल कंस सोडवायचा. तर हा गोल कंसाचा नाही या गोल कंसाचा विचार करू आता याच्यामध्ये. तर हा गोल कंस कसा सोडवतो आपण, या गोल कंसामध्ये 6 - 2 आहे. याला कसं सोडवतो आपण, हा 6 मधून 2 किती राहिले 4. म्हणजे हा कंस निघून जाईल. म्हणून पुन्हा पुढची स्टेप लिहायची आपल्याला. 8 भागीला कंस 16 मायनस मैरपी कंस 2 गुणिला 5 अधिक हा अधिकचं चिन्ह आहे आणि हा कंस सोडल्यानंतर किती ते 4. आता हा कंस झाला गेला. तर हा मैरपी कंस आणि हा चौकोनी कंस. इथेपर्यंत समजलं. हा आता आपल्याला काय सोडवायचं आहे, आता मैरपी कंस. हा मैरपी कंस बाहेर लिहून टाकू आपण. हा मैरपी कंस कंसात काय दिलंय 2 गुणिला 5 गुणिला हा 2 गुणिला 5 अधिक 4 दिलेले आहे आणि हा मैरपी कंस. आता या मैरपी कंस मग या कंसामध्ये आधी काय सोडावं लागते आपल्याला, गुणाकार. आधी गुणाकार सोडावं लागते, बेरीज करायची नाही. 5 आणि 4 ची बेरीज अशी करायची नाही. बरेच मुलं करतात म्हणून चुकतात. बॉडमॉसचा नियम काय सांगते, आधी गुणाकार सोडा मग बेरीज सोडा. इथे 2 दिलेले आहेत. तर गुणाकार किती येते याचा 10 आणि मग अधिक किती येते 4. चला मग आता फायनल उत्तर तुम्ही काढण्याच्या फायनली उत्तर लिहू शकता किंवा तुम्ही मैरपी कंसात टाकून लिहू शकता. तर चला आणखी एक स्टेप लिहून टाकू, तुम्हाला माहिती झालं पाहिजे म्हणून. 8 भागीला चौकोनी कंस 16 मायनस मैरपी कंस 2 गुणिला 5 नाही हा 5 नाही 2 गुणिला म्हणजे आता 10 अधिक मैरपी कंस पूर्ण फायनल नाही केला आपण म्हणून याचा गुणाकार आला 10 अधिक 4. जसा लिहिला पहिले गुणाकार सोडवला, मैरपी कंस ठेवला, हा कंस तसाच ठेवलेला आहे. कारण आणखी पुन्हा आता मैरपी कंस निघला नाही बाहेर, त्याला पुन्हा बाहेर काढायचं आहे. तर काय करायला लागेल आपल्याला, मैरपी कंसामध्ये किती आहे 10 अधिक 4. हा हे 4 आहे. हा मग याची बेरीज किती येते 14. हे 14 आता झाले. ते मैरपी कंस आता निघून जाईल. मग काही पुढची स्टेप काय द्यायला लागेल, 10 भागीला कंस 16 मायनस आता हा मायनस 14 चौकोनी कंस. मैरपी कंस निघाला म्हणजे आपला इथून मैरपी कंस निघाला. आता आपल्याला काय सोडावं लागेल, भागाकार सोडावं लागेल की
कंस सोडा लागेल ना, चौकोनी कंस सोडा लागला. चौकोनी कंसामध्ये काय दिलेलं आहे, या बाहेर दिलेलं आहे 16 - 14. हे चौकोनी कंस कसा सोडवतो आपण. मग आता काय करायला लागेल, याची 16 मधून 14 गेले, किती राहिले, 2 राहिले. या कंसामध्ये 2 राहिले, म्हणून पुन्हा पुढची स्टेप तुम्ही लिहू शकता 8 भागीला कंस चौकोनी कंस, त्याच्यात किती 2. हा असं लिहिलं. आता तुम्ही नाही हे वजाबाकी केलं तर म्हणजे तुमचा चौकोन तुम्ही काढून घेतला. आता समजा पूर्ण हे पूर्ण निघाला. आता निघाला की नाही पूर्ण. आता निघाला म्हणजे 8 भाग्याला किती आलं, 2 बरोबर. हे 16 - 14 केले तर 2 राहिले. हा कंस निघून गेला, याच्यात काही दुसरी क्रिया करणारा राहिलं नाही, म्हणून हे 2 निघून कंस निघून गेला. मग 8 भागीला 2 करायचा. आता किती येईल 8 भागीला 2, 4. याचं उत्तर येईल 4. म्हणजे याचं उत्तर पूर्ण एवढं मोठं गणित आहे, म्हणून अशी स्टेप बाय स्टेप सोडवत आला तर याचं उत्तर येते 4. म्हणून आता लक्षात घ्या, पहिले बार सोडवला, 3 मधून 1 काढले, 2 राहिले, इथे लिहिले 2, 6 जसे तसेच लिहिले, इथे लिहिपर्यंत आणलं. मग गोल कंस सोडवला, गोल कंसामधून 6 मधून 2 काढले, राहिले 4, ते आले महिरपी कंसात. इथं जसं लिहिलं तसं महिरपी कंस लिहिला. मग महिरपी कंसामध्ये गुणाकार होता, अधिक होता, तर महिरपी कंसातला गुणाकार सोडवला तर ते 10 आले. महिरपी कंस तसाच राहिला. मग पुन्हा याची क्रिया केली आपण महिरपी कंसाची, 10 + 4 झाले, ते 14 झाले. मग महिरपी कंस निघून गेला, मग आला चौकोनी कंस. चौकोनी कंसामधून 16 मधून 14 काढले, मग तो कंस निघून गेला, चौकोनी कंस निघून गेला, मग राहिले 2. मग बॉडमॉसच्या नियमाप्रमाणे भागाकार आला, 8 भागीला 2 सोडवले, त्याला भागाकार केला 4. याचं उत्तर आलं 4. आलं लक्षात. धन्यवाद. मी बबलू गाडवे, बागीमारी, तालुका पारसुनी, जिल्हा नागपूर. अशा प्रकारे आपण व्हिडिओ बनवत असतो. तर हा आमचा श्री गुरुदेव शिवमंडळ बागीमारी. इथून जर व्हिडिओ जर आला तर हा फेसबुक युट्यूबवर येतो, तर या चॅनलवरती बघत राहा आणि आपण हे गणित सोडवत राहा. BA बबलू संतोष गाडवे, GADAWE. याप्रमाणे हे गणित. आता हा भाग आहे 33वा. 32 भाग आपल्या युट्यूबवर टाकलेले आहेत. त्याप्रमाणे आपण हे बघत राहा आणि जे कठीण गणित वाटतात ते सोडवण्याचा प्रयत्न करा. जय गुरुदेव, जय गुरुदेव. धन्यवाद. मी बबलू गाडवे, बागीमारी, तालुका पारसुनी, जिल्हा नागपूर. जय गुरुदेव.